नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत करते. मराठी सुलभ भारती इयत्ता आठवीसाठी व्याकरणाचा जो वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ हा जो ग्रामरचा प्रकार आहे त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. पहिले वाक्यप्रचार म्हणजे काय हे समजून घ्या. वाक्प्रचार म्हणजे जे भाषेमध्ये बोलताना आपल्या बोलीभाषेत काही वेळेला असे शब्द किंवा शब्दसमूह येतात की त्याचा सरळ अर्थ आपल्याला काढता येत नाही. ते रूढी आणि परंपरेने आपल्या बोलण्यात आलेले असतात. तर मग त्याचा स्वतःचा असा वेगळा अर्थ त्याला प्राप्त झालेला असतो आणि मग तेच आपण भाषेमध्ये बोलत भाषेत आपल्या रूढ होऊन जातात. मग अशा प्रकारे शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा त्याचा अर्थ जो आहे तो भिन्न असतो, विशिष्ट अर्थाने रूढ झालेले असतात. त्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचार म्हणजे भाषेत असे काही शब्द व शब्दसमूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रूढीने किंवा परंपरेने त्यांचा स्वतःचा असा वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशा प्रकारे शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. मग आता आपल्या पाठात आलेली म्हणजे साधारण किती आहेत तेवढे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपण अभ्यासूयात. दुथडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे, भरभरून, जास्त म्हणजे ओव्हरफ्लो होणे. तहान भूक हरपणे, कामात मग्न होणे, हिरमोड होणे, नाराज होणे, उन्नत होणे, विकसित होणे, पोटाची पूजा करणे, जेवणे, खाणे, पोटासाठी वणवण हिंडणे, अन्न मिळवण्यासाठी कष्ट करणे, फरफट होणे, गैरसोय होणे, कुरकुर करणे, तक्रार करणे, पोटभर खाणे, भरपूर मार खाणे, नजराणा पाठवणे, मौल्यवान भेट वस्तू पाठवणे, काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे, स्पुंदून रडणे म्हणजे हुंदके देऊन रडणे, अंगावर काटे येणे, प्रचंड भीती वाटणे, मनमानी करणे, मनाला वाटेल तसे वागणे, हैराण होणे, त्रासून जाणे, कानोसा घेणे, चाहूल घेणे, पसार होणे, पळून जाणे, हितगुज करणे, मनातल्या गोष्टी सांगणे, आवाहन करणे, विनंती करणे, कावरे बावरे होणे, गोंधळून जाणे, अंगावर तुटून पडणे, जोराचा हल्ला करणे, घाव सोसणे, दुःख सोसणे, बेअदली होणे, अवमान करणे, वेध लागणे, वाट पाहणे, प्रत्यय येणे, अनुभव येणे, सज्ज असणे, तयार असणे, सामना करणे, तोंड देणे. आता साधारण 8वीच्या पुस्तकात आलेले हे सगळे वाक्प्रचार आहेत पाठात. तर आता वाक्यप्रचारांवरती प्रश्न हा 2 प्रकारे विचारला जातो. एक प्रकार असा आहे की खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाबद्दल कंसातील योग्य वाक्यप्रचार ओळखून वाक्य परत लिहा. आता इथे दिलेले कंसामध्ये सज्ज असणे, बेतात असणे, मनसोक्त गप्पा मारणे, पाया घालणे, भुरळ घालणे आणि इथे बाजूच्या ह्याच्यात उत्तरं दिलेली आहेत. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा माराव्यात. आता मन मोकळ्या गप्पा माराव्यात या अर्थाचा शब्द कोणता आलेला आहे कंसामध्ये दिला आहे तर तो मनसोक्त गप्पा मारणे. मग वाक्य कसं येईल? कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात म्हणजे खूप मनमोकळ्या गप्पा माराव्यात. याऐवजी काय आलेलं आहे? मनसोक्त गप्पा माराव्यात. आता इथे मनसोक्त गप्पा मारणे असं दिलेलं आहे वाक्प्रचार, परंतु वाक्यात येताना काय येतं? मनसोक्त गप्पा माराव्यात अनेकवचनी येतं आहे. त्यामुळे क्रियापदसुद्धा त्याचं बदललं जातं. इकडे लक्ष द्यायचं उत्तर लिहिताना. आणि जे तुम्ही वाक्प्रचार वापराल कंसातला तर त्याच्याखाली अंडरलाईन म्हणजे तो अधोरेखित केलं पाहिजे
दुसरं आहे काम झाल्यावर मी निघण्याच्या तयारीत होतो. निघण्याच्या तयारीत होतो या अर्थाचा शब्द कोणता आहे? बेतात असणे. बेतात असणे म्हणजे काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. बेतात होतो अधोरेखित. तिसरं आहे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला तयार आहे. अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज असतो. असण्याच्या ऐवजी काय येईल? असतो. अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज असतो. पुढचं चौथं वाक्य होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाची सुरुवात केली. मग उत्तर काय येतं आहे? डॉक्टर होमी भाभा यांनी अणुसंशोधनाचा पाया घातला. सुरुवात करणे, पाया घालणे. सुरुवात करणे, पाया घालणे. मग पाया घालणे हा वाक्प्रचार इकडे येतो. पाया घातला. पुढचं आहे पाचवं. मला महाबळेश्वरच्या डोंगर रांगांनी मोहात पाडले. मला महाबळेश्वरच्या डोंगर रांगांनी भुरळ पाडली. मोहात पाडणे, भुरळ पाडणे. तो वाक्प्रचार इथे येतो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. असा एक प्रश्न येतो किंवा वाक्प्रचार आणि वाक्प्रचारांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. मग जोड्या लावल्यावर तुम्ही असे लाईन्समध्ये ड्रॉ नाही करायच्या. म्हणजे पसार होणे, पळून जाणे. तर त्याच्या खाली उत्तरे असं लिहून उत्तर लिहायचं आहे. पसार होणे, पळून जाणे, कानोसा घेणे, चाहूल घेणे, हिरमोड होणे, नाराज होणे, फरफट होणे, गैरसोय होणे, उन्नत होणे, विकसित होणे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायला येतील. वाक्प्रचार व वाक्प्रचारांचा अर्थ लक्षात आला. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नोत्तरे ती वाक्प्रचारांची सॉल्व करायची आहेत. थँक्यू.